कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या लव्ह जिहाद प्रकरणातील शाहिद समीर संदे आणि शाहरुख हुसेन देसाई यांना हातकणंगले पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते खासदार किरीट सोमय्या यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या सह हातकणंगले पोलीस ठाण्यात भेट दिली। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली आणि तपासाबाबत योग्य त्या सूचना दिल्या। यावेळी खासदार सोमय्या यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला। यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले, आरोपींनी 2हून अधिक मुलींना फसवलं आहे। माफीनामा हे नाटक आहे। प्रकरणासंदर्भात उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून अजून मोबाईल ॲप्स यांची तपासणी करायची आहे। महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात हे 6वे प्रकरण लव्ह जिहादचे आहे। सगळेच ठिकाणी आरोपी हे मुस्लिम माफिया आहेत। त्या माफियांची टोळी आहे, त्यांना प्रशिक्षण दिलं जातंय। मालेगावहून आर्थिक सपोर्ट दिला जातोय। या सर्व ठिकाणचे आरोपी हे कट्टरपंथीय धर्मांध मुस्लिम माफियांचे काम आहे। पीडित मुली आणि त्यांचा परिवार पुढे आल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले आहे। अशाच पद्धतीने धाडसाने पुढे येऊन तक्रारी करणे गरजेचे आहे। त्यांची ओळख गुपित ठेवण्यात येतील। यासह आरोपी संदर्भात अन्य विषयावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली। यावेळी आमदार अशोक माने, भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, हातकणंगले मंडल अध्यक्ष शीतल हावळे, पेठवडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील, हातकणंगले शहर अध्यक्ष अमर इंगवले, बाळासाहेब गारे, शिरोली सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे, दीपक यादव, अर्जुन चौगले, संदीप तानवडे, विनोद खिलारी, रावसाहेब चौगले, संजय नंदीवाले, संदीप कारंडे, नगरसेवक रोहित निगवे, अभि लुगडे, पंकज बुड्डे, सुदेश मोरे, दीनानाथ मोरे, रमजान मुजावर, संजय दुगंगे, प्रशांत येटाळे, अभिजित आरोडे, रावसाहेब कारंडे, संतोष कांबळे, सुभाष कुंभार, राजू इंगवले, प्रतिनिधी किशोर जासूद, संतोष कांबळे, सुभाष कुंभार, राजू इंगवले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। SP9 प्रतिनिधी किशोर जासूद यांचा खास रिपोर्ट। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।